नमस्कार मंडळी, महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, भाजपचा परत एकदा खोटारडेपणा समोर आला. तुम्हाला आठवत असेल की ज्या पद्धतीने एखादी CID लावल्या जाते, एखादी SIT लावल्या जाते, एखादी ED, एखादी BD अशा पद्धतीच्या कारवाया ह्या एखाद्या विरोधी पक्षावरती केल्या जातात. मग काँग्रेस असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो किंवा आम आदमी पार्टी असो, असाच एक आरोप दिल्ली या ठिकाणी केजरीवाल यांच्यावरती करण्यात आला होता. 2024ला इलेक्शन होते आणि त्या दरम्यान पूर्ण आम आदमी पार्टीचं सरकार त्या ठिकाणी होतं. परंतु या आम आदमीच्या पार्टीच्या ज्या सरकार होतं त्या सरकारला अक्षरशः जेलमध्ये टाकण्याचं काम हे भाजपच्या माध्यमातून झालं होतं. यामध्ये मुख्यमंत्री असणारे केजरीवाल यांना देखील आत टाकलं होतं. त्यांना 2 महिन्याची जेल झाली होती. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असणारे सिसोदिया यांना देखील 6 महिन्यासाठी जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि त्यांच्यासोबत अनेक 3 असे नेते होते की त्यांना देखील 6 महिन्यात जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. आणि त्याचा आज निकाल लागला. ज्या पद्धतीने केजरीवालवरती आरोप झाले होते, त्यांनी काही दारू वाटपाचे म्हणजेच लायसन त्या ठिकाणी दिल्लीमध्ये वाटप केले होते असं भाजप सरकारचं म्हणणं होतं, भाजपच्या नेत्यांचं म्हणणं होतं. आणि त्यानंतर केजरीवाल आणि त्यांचे सहकारी सगळ्या लोकांना आतमध्ये टाकण्यात आलं होतं. कारण तर भाजपला त्या ठिकाणी त्यांची सत्ता आणायची होती. आणि ती सत्ता आणण्यासाठी 2024ला जे काही इलेक्शन झाले त्या दरम्यान जर मोठी पार्टी असेल तर ती फक्त आम आदमी पार्टी होती. आणि जर आम आदमीच्या पार्टीच्या नेत्यांना जर आत टाकलं, मुख्यमंत्री पदाच्या दावेदारांना जर आत टाकलं, उपमुख्यमंत्री असणारे सिसोदिया यांना जर आत टाकलं आणि त्यांची काही सहकारी असतील, जी काही टीम असेल, जे काही पक्ष असेल त्या पक्षाला जर आत टाकलं तर विरोधी पक्ष कुठं उरला? सगळा विरोधी पक्ष जेलमध्ये गेल्यानंतर फक्त सरकार आलं ते फक्त भाजपचं. बरं, केजरीवाल यांनी जर त्या ठिकाणी काय लायसन वगैरे वाटले असतील त्यामध्ये आपण खोलमध्ये जाणार नाही. परंतु जर ते आरोप खरे होते तर मग आज केजरीवाल बाहेर का आले? त्यांचे उपमुख्यमंत्री असणारे सिसोदिया यांना का बाहेर सोडण्यात आलं? कोर्टाने काय चुकीचा निर्णय दिला का? आणि आता परत केजरीवाल किंवा भाजप सरकारने केजरीवालवरती जे काही भाजप सरकारने आरोप केले होते त्याचं खंडन परत होताना दिसत आहे. केजरीवाल आणि त्यांच्या सहकार्याला परत आता जेलमधून निर्दोष सोडण्यात आलं. आणि जजने सुद्धा सांगितलं की कोणत्या प्रकारचा यामध्ये ठोस पुरावा नाही, म्हणून आम्ही केजरीवाल यांना बाहेर सोडतो. आता विरोधी पक्ष म्हणजेच भाजपचे नेते सत्तेत असणारे ते म्हणतात परत आम्ही उच्च न्यायालयात जाऊ आणि परत याचिका दाखल करू. हरकत नाही. जर केजरीवाल दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणारच आहे. आणि जर भाजप सरकार असेल तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे.